आज आपण बनवत आहोत बटाटा आणि साबुदाण्याचे पापड. तर त्यासाठी मी 1 किलो बटाटा घेतला आहे. बॉईल करून आणि त्याची व्यवस्थित साल काढून घ्यायचे. 1 किलो बटाटा आणि अर्धा किलो साबुदाणा असं त्याचं प्रमाण घेतलेलं आहे. तो रात्र पाण्यात भिजवलेला मी. तर तो व्यवस्थित फुलतो रात्री टाकल्यानंतर, जास्त वेळ भिजल्यानंतर. तर बटाट्याचे साल काढून ते व्यवस्थित बारीक आपण व्यवस्थित हे करून घ्यायचे. त्यानंतर साबुदाणा पण व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि ते दोन्ही व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये लाल मिरच टाकायची आणि मीठ टाकायचं. तर यामध्ये कोणी काळं मीठ वगैरे, जिरे वगैरे टाकता, पण माझ्या गावाकडे हे जिरे वगैरे नाही टाकत. तर उपवासासाठी बनवते, तर त्यामुळे मी ते स्किप केलेलं. आणि ते व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी वरती उन्हामध्ये एका कागदवरती हे असे बनवून घेतलेले. तर मग उन्हातून सुकल्यानंतर ते आपले पापड तयार झाले. तर आता आपण तळून बघूया. तर त्यासाठी तुम्ही बघू शकता की ते छान फुललेले आणि खायला पण खूप चवदार लागतं आणि खूप छान आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. माझी आई आणि आजी अशा पद्धतीने बनवतात, तर ते मी त्या पद्धतीने बनवलेले. तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. बाय बाय.